हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी उज्ज्वला. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज आले आहे मुंबईची मुंबादेवी दर्शनाला. तर आमच्या मराठी भाषेत एक नाव पण घेतलं जातं आहे, मुंबईची मुंबादेवी आणि कलकत्त्याची कालिका. आणि रमेश पाटलांचं नाव घेते गुंजाळांची बालिका. तर बघा मित्रांनो, आज मी आले आहे मुंबईच्या मुंबादेवी दर्शनाला. तर बघा, या मंदिराची स्थापना मुंबईचे मूळ रहिवासी कोळी बांधवांनी केली होती. जेव्हा हे कोळी बांधव समुद्रात मच्छीमार करायला जातात तेव्हा देवी आपले संरक्षण करते, असं ह्या आगरी कोळी बांधवांचा विश्वास आहे आणि ते खरं आहे. तेव्हापासून मोठे मोठे व्यापारी, ग्राहक हे मंदिरात जायला लागले आणि देवीचं दर्शन घ्यायला लागले. आणि देवीच्या कृपेने सर्वांच्या आर्थिक अडचणी पण दूर होत गेल्या, मनातल्या इच्छा पण पूर्ण होत गेल्या. तर बघा मित्रांनो, रोज असे हजारो लोक मुंबादेवी दर्शनाला येत असतात. आणि नवरात्रीत तर एका दिवसाला लाखोने लोक येतो दर्शनाला बघा. आणि ही देवी नवसाला पावते पण सर्वांना. तर आणि मुंबईचं नाव पण या मुंबादेवीपासूनच पडलेलं आहे, तेव्हापासूनच. तर मुंबा आई म्हणजेच मुंबई असं नाव पडलेलं आहे. तर तेव्हापासून मुंबई असं म्हटलं जातं. तर इथलेच काय पण देशभरातून खूप लोक मुंबादेवीच्या दर्शनाला येतात आणि देवी पावते पण नवसाला. त्यामुळे तुम्ही पण या देवीच्या दर्शनाला मुंबादेवी. मी म्हटलं चला आज आले आहे खूप दिवसांनी, तर दर्शन वगैरे घेतलं आणि व्हिडिओ बनवला. म्हटलं चला आपण पण दर्शन घेऊ आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण मुंबादेवीचं दर्शन घेऊ. मित्रांनो, तुम्हाला पण कधी वेळ भेटला तर जरूर या मुंबादेवीला. नवसाला पावते देवी आणि सर्व मनातल्या मनोकामना पण पूर्ण होतात. या तुम्ही. कसे वाटले तुम्हाला मुंबादेवीचं मंदिर मला कमेंटमध्ये नक्की कळवा.